नमस्कार मित्रांनो, उद्याला बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. या एक्सपायरीच्या दिवशी बँक निफ्टीमध्ये अप साईडला कोणते टार्गेट बघायला मिळू शकतात आणि मार्केट जर डाऊन साईडला जर गेलं तर कोणते टार्गेट बघायला मिळू शकतात, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच आपण आज बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झालेली आहे, हे पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघावा आणि या YouTube चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन वरती क्लिक करून ऑल करा. चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, बँक निफ्टीचा 5 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि आपण या ठिकाणी ही एक ट्रेंड लाईन या ठिकाणी टाकलेली आहे. मार्केटने आज या ठिकाणी सकाळी पहिलीच रेड कॅन्डल शो केलेली आहे, राईट. याचा हाय आणि लो या ठिकाणी मार्क केलेला आहे. मार्केटने कंटिन्यू या लेवलला सपोर्ट घेतलेला आहे. 47,467 या लेवलला कंटिन्यू सपोर्ट घेतलेला आहे, राईट. त्यानंतर आपण या ठिकाणी ही ट्रेंड लाईन टाकलेली आहे. या ट्रेंड लाईनचा मार्केटने ब्रेकआउट दिलेला आहे आणि ही एक लेवल आहे या ठिकाणी मार्क करते. 47,576 या लेवलचा ब्रेकआउट सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, राईट. त्यानंतर कॉल साईडला या लेवलला एंट्री मिळाली आहे आणि पहिलं टार्गेट आपल्यासाठी हे होतं. त्यानंतर दुसरं टार्गेट हे होतं. तर हे दोन टार्गेट या ठिकाणी बघायला मिळाले आहे. तर कोणी कोण हे दोन टार्गेट कॅप्चर केलेले आहेत, खाली कमेंट करून सांगायचं मित्रांनो, राईट. आणि त्यानंतर मार्केट जर बघितलं एका साइडवेज रेंज मध्ये गेलेला आहे. तर या ठिकाणी कोणीही ट्रेडिंग केलेली नसेल. तुम्ही जर ट्रेडिंग केलेली असेल तर तुम्हाला प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला हे खाली कमेंट करून सांगायचंय मित्रांनो, राईट. मित्रांनो, आता उद्याला मार्केट जर अप साईडला गेलं तर कोणते टार्गेट असू शकतात आणि डाऊन साईडला जर गेलं तर कोणते टार्गेट असू शकतात, हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. पण त्यासाठी चार्ट जो आहे हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती घ्यायचा आहे. आता आपण टाइम फ्रेम चेंज करूया. 15 मिनिटाचा टाइम फ्रेम या ठिकाणी घेऊया आणि बघूया उद्याला बँक निफ्टी मध्ये कोणते टार्गेट या ठिकाणी बघायला मिळू शकतात, राईट. मित्रांनो, बँक निफ्टीचा 15 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि बँक निफ्टीची क्लोजिंग या लेवलला झालेली आहे 47,762 आणि आज दिवसभरामध्ये मार्केटने जी रेंज पकडली होती तर या रेंज मध्ये मार्केट ऑपरेट झालेलं आहे. आता आपल्याला कॉल साईडला जर जायचं असेल तर कशा पद्धतीने आपण या ठिकाणी जाऊ शकतो, कोणत्या लेवलला ब्रेकआउट होण्याची गरज आहे, हे आता आपण बघूया. मित्रांनो, आपल्यासाठी महत्वाचा रेजिस्टन्स ही लेवल आहे 47,830. जोपर्यंत या लेवलचा ब्रेकआउट मिळत नाही तोपर्यंत कॉल साईडला बिलकुल जायचं नाही. आणि या लेवलचं ब्रेकआउट जर झालं तर पहिलं टार्गेट आहे ही लेवल 47,931 हे टार्गेट असणार आहे. आणि जर या लेवलचं ब्रेकआउट जर झालं तर पुढचं टार्गेट असणार आहे 48,000. ही एक राऊंड ऑफ लेवल आहे. मार्केट या लेवल पासून डाऊन साईडला येण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायची आहे आणि एक्झिट होऊन जायचं आहे मित्रांनो, राईट. खूप महत्वाची लेवल आहे 48,000. आणि जर या लेवलचं ब्रेकआउट जर झालं तर पुढचं टार्गेट आहे ही लेवल 48,045. ही पण लेवल खूप महत्वाची आहे कारण मार्केटने या लेवलला रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि याच लेवल पासून डाऊनफॉल मुवमेंट दाखवली आहे. तर ही लेवल सुद्धा आपल्यासाठी महत्वाची असणार आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचे आहे. आणि जर याचं ब्रेकआउट जर झालं तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 48,158. तर मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं, परंतु केव्हा येऊ शकतं, जेव्हा मार्केटमध्ये अप ट्रेंड असेल, बुलिश ट्रेंड असेल, तेव्हा मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं मित्रांनो, राईट. तर हे झाले अप साईडचे टार्गेट. मित्रांनो, डाऊन साईडला कोणते टार्गेट आहे हे आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर मार्केटने उद्याला गॅप डाऊन जर दाखवलं या ठिकाणी तर काय करायचं आहे, आपल्याला पुढ साईडला बिलकुल जायचं नाही. जोपर्यंत ही जी लेवल आहे सपोर्ट लेवल 47,683 या लेवलचं ब्रेकडाऊन होत नाही तोपर्यंत पुढ साईडला जायचं नाही.
आणि या लेवलचं ब्रेकडाऊन जर झालं तर पहिलं टार्गेट असणार आहे ही लेवल 47,576 हे पहिलं टार्गेट आहे आणि या लेवलचं ब्रेकडाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 47,426. मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं, परंतु केव्हा येऊ शकतं जेव्हा मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड असेल, बेरिश ट्रेंड असेल, तेव्हा मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं आणि मार्केट या लेवलला सपोर्ट घेऊन वरती पण जाऊ शकतं या लेवल पर्यंत, राईट. आणि मित्रांनो, मार्केटने आज याच लेवलला सपोर्ट घेतलेला आहे आणि इथून अप साइड मुवमेंट दाखवली आहे. त्यानंतर 22 तारखेला सुद्धा याच ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे, इथून अप साइड मुवमेंट दाखवली आहे. त्यानंतर 21 तारखेला जर बघितलं तर मार्केटने याच लेवलला सपोर्ट घेतलेला आहे आणि इथून अप साइड मुवमेंट दाखवली आहे, राईट. तर ही लेवल आपल्यासाठी महत्वाची आहे 47,426 आणि याचं ब्रेकडाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 47,318. त्यानंतर या लेवलचं पण ब्रेकडाऊन झालं तर पुढचं टार्गेट आहे 47,165. तर मार्केट या लेवल पर्यंत सुद्धा येऊ शकतं. जेव्हा मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड असेल, बेरिश ट्रेंड असेल, तेव्हा मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं मित्रांनो, राईट. उद्याला असं पण शकतं मार्केट हे फ्लॅट ओपन होऊन कंटिन्यू एका रेंज मध्ये ऑपरेट होऊ शकतं, जसं की आज या ठिकाणी झालेलं आहे. मार्केट हे कंटिन्यू एकाच रेंज मध्ये ऑपरेट झालेलं आहे, म्हणून या ठिकाणी आपण कोणताही ट्रेड घेतला नाही आणि उद्याला पण असं जर झालं तर आपण कोणताही ट्रेड घ्यायचा नाही. जोपर्यंत आपल्याला अप साइडला ही जी लेवल आहे 47,830 या लेवलचा ब्रेकआउट मिळत नाही तोपर्यंत कॉल साइडला जायचं नाही आणि डाऊन साइडला ही जी लेवल आहे मार्क करतोय 47,683 या लेवलचा ब्रेकडाऊन होत नाही तोपर्यंत पुट साइडला जायचं नाही आणि टार्गेट जे आहे ते ऑलरेडी या ठिकाणी मार्किंग करून ठेवलेले आहेत. या टार्गेटसाठी आपल्याला जायचं आहे मित्रांनो, राईट. तर मित्रांनो, अशा पद्धतीने उद्याला बुधवारी 27 तारखेला अप साइडला हे टार्गेट बघायला मिळू शकतात आणि डाऊन साइडला हे टार्गेट बघायला मिळू शकतात मित्रांनो, राईट. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून जरूर कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन वरती क्लिक करून ऑल करा. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.